पहिला जो घटनाप्रसंग एका गतजन्माच्या निमित्तानं त्यांच्या समोर आला तो या प्रकारे. त्यांनी स्वतःला एका लहान मुलीच्या रूपामध्ये पाहिलं. ही लहान मुलगी पोट भरण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या करत होती. एक दिवस एका तीर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहून या मुलीनं समोर जी बाई चालली आहे तिच्या गळ्याला हात घातला आणि गर्दीचा फायदा घेत गळ्यातला दागिना हिसकावला आणि ती पळत सुटली. काही अंतर गेल्यानंतर तिने मुठीत झाकलेला तो दागिना पाहिला आणि ती प्रचंड घाबरली. तिनं आजवर एवढी मोठी चोरी कधीच केली नव्हती आणि मुठीत जे होतं ते होतं सौभाग्य लेणं म्हणजेच मंगळसूत्र. घाबरून जाऊन या मुलीनं आपल्याला घरी गेलो आणि हे जर कळलं तर खूप मार पडेल या भावनेनं ते मंगळसूत्र मातीमध्ये पुरून टाकलं. गतजन्मातल्या या कृत्याचा संबंध थेट या जन्मातील मंगळसूत्र गहाळ होण्याशी होता हे काही नव्यानं सांगायला नको. ध्यानाच्या त्याच अवस्थेमध्ये पुढे गेल्यानंतर त्या आणखी एका वेगळ्या गतजन्मामध्ये जाऊन पोहोचल्या. त्या जन्मामध्ये त्यांनी स्वतःला एका स्त्रीच्या रूपातच पाहिलं. ही स्त्री घरातली मोठी बहीण आहे. वडील आणि बहीण यांचं एकमेकांशी प्रचंड पटतं आहे. घरामध्ये धाकटी जी बहीण आहे ती थोडीशी बंडखोर आहे. या धाकट्या बहिणीनं स्वतःच्या मनानं लग्न ठरवलं आहे आणि ते लग्न घरच्यांना मान्य नाही, विशेषतः वडिलांना मान्य नाही. वडिलांच्या बरोबर होला हो मिळवणाऱ्या मोठ्या बहिणीला म्हणजेच आता ज्या ताई ध्यानावस्थेमध्ये होत्या त्यांना हे लग्न अमान्य होतं. छोट्या बहिणीनं घरातले आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत हे ओळखून दूरवरच्या एका मंदिरामध्ये आपल्या नियोजित वराला घेऊन लग्न करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने ती लग्न करण्यासाठी तिथे उपस्थित झाली. कुठून तरी ही बातमी मोठ्या बहिणीला कळली आणि ती संतापाच्या भरात ते लग्न होऊ नये याच्यासाठी जिथे लग्न होतं आहे तिथे जाऊन पोहोचली. लग्न एका देवीच्या मंदिरात होत होतं. मोठी बहीण तिथं आली त्यावेळेला लहान बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र तिनं पाहिलं आणि ते जोरात हिसकावलं आणि त्याचे 2 तुकडे करून 2 दिशांना भिरकावले. बंडखोर असलेल्या त्या लहान बहिणीच्या मनावर याचा प्रचंड आघात झाला आणि तिने प्रतिक्रिया म्हणून रागाने म्हणा किंवा दुःखाने तिथेच असलेल्या विहिरीमध्ये उडी मारली. काही कळायच्या आतच आपल्या होणाऱ्या बायकोने विहिरीमध्ये उडी मारली हे पाहून भांबावलेल्या त्या मुलानं तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं देखील पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या दोघांचा त्यातच अंत झाला.